कांद्याची चटणी तर सगळेच करतात, पण गावाकडची ही चटणी इतकी चविष्ट का बरं लागते माहीत आहे का? कारण यामध्ये एक छोटीशी पद्धत आहे जी बहुतेक लोक चुकवतात. जी पद्धत आज आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा. तर इथे मी 1 मूठ शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आपण भाजून घेऊया. तुम्ही कमी जास्त थोडेसे करू शकता. तर शेंगदाणे भाजलेले आहेत. त्याच्यात आपण 1 चमचा धने घेतलेले आहेत आणि 1 चमचा तीळ, 1 चमचा जिरे. तर आता हे पण शेंगदाण्याबरोबर भाजून घेऊया आणि लगेच काढून घेऊया. तर असे तीळ तळतळायला लागले की काढून घ्यायचं लगेच. तर मी काढून घेते. तर त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण 14 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडा कढीपत्ता. तर आता हे पण भाजून घेऊया. लसूण आणि कढीपत्ता छान असा भाजलेला आहे. तर आता आपण याचमध्ये शेंगदाणे जे काढलं होतं त्याच्यात आपण काढू. याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अर्धी वाटी. ज्यात आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. मी 4 कांदे असे बारीक चकत्या केलेल्या आहेत, उभे कट केलेले आहेत. तर असे फोडून टाकायचे. आपण चांगले तळून घेणार आहोत. तर छान असं आपण तळून घेऊया. मस्त अशी चटणी होते. तुम्ही भाताबरोबर तोंडी लावू शकता, वरण भाताबरोबर, पराठ्याबरोबर. ऑल चटणी अशी आहे ही. कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता. मस्त असं चटणी होते. आता उन्हाळा आहे, तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही चटणी करू शकता. छान असं दुपारचं जेवण जाईल. मस्त अशी चटणी होते. तुम्ही प्रवासात पण घेऊन जाऊ शकता. छान असा आता कांदा आपला भाजून घेतलेला आहे. तर आता आपण या साहित्यामध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. तर आता आपलं सगळं साहित्य हे थंड झालेलं आहे. याच्यात आपण चवीनुसार मीठ घालूया. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 3 चमचे लाल तिखट, किंवा तुम्ही मिरच्या पण याच्याबरोबर घेऊ शकता. शेंगदाण्याबरोबर मिरच्या भाजू शकता, पण मी लाल तिखट वापरलेलं आहे. तर आपण न पाणी घालता आपण मिक्सरमधनं हे बारीक करून घेऊया. अशी आपली चटणी तयार झाली. तुम्ही बघू शकता मस्त एकदम. तर तुम्हाला थोडासा लाल कलर पाहिजे असेल तर कांदा तुम्ही थोडासा कमी भाजा. जास्त काळपट असा करू नका. मग तुम्हाला जर लाल कलर पाहिजे असेल चटणीचा तर आता भाजल्यानंतर ना आपण असा दिसतो हा चटणीचा कलर. पण खूप छान अशी खमंग अशी चटणी लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर आता आपण काढून घेऊया. मस्त आपली अशी कांदा लसणाची चटणी, ऑलराऊंडर चटणी अशी तयार झाली. तुम्ही बघू शकता कशाबरोबरही खाऊ शकता. मस्त लागते एकदम. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालं आहे ते. थँक्यू.